बड़े लोगों को भी काटता है, मेरे नाना जी को पाँव में काट लिया था तो त्यांनी दगड मारला ना तुम्ही, जमा आहे तुम्ही आता. सो गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर सकाळचे 3:15 वाजलेत आणि आपण निघतो आता ओंकारेश्वरच्या दर्शनाला. कारण की काल आपण तुम्ही कालचा ब्लॉग तर बघितला असेल. काल आपण ओंकारेश्वरमध्ये बोटिंग केली, नर्मदा रिवर आणि कावेरी रिव्हरचा जे संगम बघितला, ओंकारेश्वर डॅम बघितला. आता आपण चाललो आहे मंदिरात. आता बघूया दर्शन भेटतं आहे की नाही. कारण की काल जी लोकं आलेली 26 ऑफ जानेवारीला तेव्हा त्यांना वापस पाठवलं गेलं. जे संध्याकाळी दर्शनाला होते 9:30पर्यंत लास्ट दर्शन. जे बाहेर उभे राहतील ते बाहेर उभे राहतील. कारण की माझा मित्र पण होता त्यात आणि त्याला तो बोलला मला 4:30 वाजतील, पण वाजले त्याला 5:30-6. तर बघूया आता आपण आपल्याला काय होतं. आपण सगळ्यात पहिलं निघालो. 3 तासाची झोप फक्त पूर्ण केली, 11 ते 2 आणि फ्रेश होऊन निघतो आहे आपण आता. आपल्या गाड्या इथं लागल्या आहेत. आपण हॉटेलमधून जस्ट निघतो आहे आता. चला बघूया आपल्याला दर्शन भेटतं की नाही. ठीक आहे, चलो डायरेक्ट भेटूया वरती एक चांगल्या स्पॉटला. चलो. तर मंदिर पूर्ण खाली आहे. आपण ब्रिजवर आहे आणि मंदिर तो बघा दिसतोय का तुम्हाला, चमकतोय बघा ऑरेंजमध्ये. तर तो आहे आणि आपण तिकडेच चाललो आहे. आणि हा ब्रिज आपण जो सकाळी बघितला गर्दीने भरलेला, आणि आता बघा काहीच गर्दी नाही, पूर्ण मोकळा आहे. प्लॅनिंग बोलते, प्लॅनिंग झोपून जा म्हणजे हां झोपून जा, तुला झोप काढायची होती इथे. अशी प्लॅनिंग लोकांच्या अगोदर उठून आपण सर्व करायचं. जसं आपण राईडला 3:30 वाजता हे करतो, तसं मंदिराला पण आपण 3:30च्या पण अगोदर निघतोय. असं डेडिकेशन कधी आपण रोज नाही दाखवत लाईफमध्ये. 9 ते 5 9 ते 5चा जॉब असला ना तरी आपण 8:30ला किंवा 8ला उठतो. 9 ते 6 होतात. तर आणि अशा कुठल्या ठिकाणी आलो तर सकाळी कोण बोलले 2 वाजता उठतं, तुम्ही 2 वाजता पण उठाल. चला भेटूया थोडा पुढे मंदिराजवळ. आपण लवकर क्रॉस करूया, कारण की 5ची माणसं पुढे नाही जायला पाहिजे. चलो. काल हीच लाईन ना पूर्ण भरलेली. आम्ही तिकडं होतो, याला काळं आहे थोडा. आम्ही त्या साईडला होतो अपोजिटला, आणि बघतो या साईडला ही पूर्ण लाईन भरली. ही पूर्ण आम्हाला वाटलेलंच की प्रॉपर दर्शन भेटणार नाही आहे कोणाला, म्हणून आम्ही काय केलं, चला निघूया. म्हणून आम्ही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज सगळ्या काल केल्या आणि आज आम्ही दर्शनाला आलो. आणि आम्हाला सकाळी उठण्याचं काय एवढं हे नाही, त्यामुळे आम्ही बोललो उद्या करू आरामशीर, उद्या आपल्याला भेटणार. आणि आज बघा आज खाली आहे. आज आम्ही थोड्या वेळातच पोचू. चला करूया दर्शन वगैरे. खूप सारे अजून छोटे मंदिर्स आहेत. परिक्रमा करताना माईट बी आपल्याला भेटू शकतात, तिथं पण आपण पाया पडू आणि बघू. कारण की युजली आपल्याला जास्त काही तुला माहिती नाही ओंकारेश्वर सोडून. ओके चलो. तर गेटच्या इथे लोक आहे, पाठी पाहू शकता. गेट जवळ आहे आणि गेटच्या इथून पोरं आहेत. आणि इथे पण एक गेट आहे जे काही पोरं ओपन करायचं ट्राय करतो. काय करणार ते बघू काय सीन आहे. नक्की जायचं कुठं नाही, तसं आम्ही पुढे जाऊ. आपण आलो 4:30 वाजता, 3:30 वाजता, आणि आता 4:30 वाजले. ते महाराष्ट्रातून आणि गर्दी खूप वाढलेली आहे. खूप वाढली. आपण लाईन लावलेली, इथं लोक लाईन नाही लावत आहेत. हा रूल माहिती नव्हता. रूल माहिती असतं तर आम्ही गेटजवळ असतो आता. पण ठीक आहे, आपण नियमाप्रमाणे चालू आहे. अंकल जी आज से पकड़ लिया. अयोध्या अभी नेक्स्ट ट्रिप अयोध्या जाएंगे, अंकल जी को लेके आएंगे. गर्दी एवढी आहे ना की बाबा काय बोलू.
ही गर्दी चालू आहे कुठून भेटली ते पण नाही माहिती, कारण की तुम्ही बघितलं की आमच्या एवढीच आहे आणि खाल्लं पण लाईन आली आणि काय माहिती कुठून एवढी लाईन आली. गर्दी बघा काय, आणि स्टील वरती पण गर्दी आहे. आता कुठेतरी सिंगल लाईनमध्ये घुसला. चला बघूया काय होतं, दर्शन भेटतं की नाही. एवढी गर्दी नव्हती तिकडे. आता आपण मंदिर परिसरमध्ये पाहू शकता, पाठी मंदिर आहे. गर्दी गर्दी अफाट आहे. जाऊ दे, अफाट अशी गर्दी आहे. आणि बघूया किती वेळ लागतो अजून मंदिरापासून. तर मला वाटते अर्धा तास लागेल आपल्याला, अर्धा एक तास लागेल. चला बघूया. तर आता आपण परिक्रमा सुरू केली आहे. मंदिरापासून जसं आपण खाली उतरलो मॅक्सच्या बॅक साईडने तर ब्रिज लागेल. हा ब्रिज लागतो ना, तर ब्रिजच्या खालनं आल्यावर इथे मठ आहे. इथे ओंकार मठ म्हणून आहे. त्याच्या बाजूने रस्ता जातो परिक्रमा इकडनं वरती. इथं मध्ये गुरु आचार्याची पण प्रतिमा आहे वरच्या साईडला. लांबनं जो पुतळा दिसतो मोठा, तो गुरु आचार्याचा पुतळा आहे. तर ती प्रतिमा तिकडे आहे. तर ज्यांना तिकडे जायचं असेल ती प्रतिमा बघायला तर तिकडे जायचं, आणि नाहीतर या साईडला वरती यायचं. ओके, प्रतिमा आम्ही सुरू केलेली आहे. किती वाजलेत आता? 6:30 वाजलेत. दर्शन वगैरे प्रॉपर झालेलं आहे आमचं. 3:30ला गेलेलो आम्ही. आता सनराईज काय माहिती त्या साईडला होईल. हां, आपल्याला तिकडे जायला लागेल. चला आम्ही आता सनराईजसाठी आम्ही तिकडे जाणार आहे लवकरात लवकर. आणि तुम्हाला डायरेक्ट माहीत कुठे मध्ये स्टॉप भेटला तर दाखवू, नाही तर डायरेक्ट सनराईज पॉईंटला जर चांगला स्पॉट असेल तर. ठीक आहे, चला. आता आपण एंडला आलो आहे बेटाच्या, म्हणजे या साईडला. ओके, म्हणजे 1800 मीटर पुढे आलो आपण. ओके, आणि ही नर्मदा आहे आणि त्या साईडला कावेरी आहे. ओके, आता ह्यांचा संगम इथे होतो. तसंच हां, मेन संगम तिथे होतो डॅमजवळ, तो पण दाखवू. बॅटरी लो झालेली, स्विच ऑफ झाला. तर मेन संगम आहे ना, तो आपण याच्यामध्ये पण दाखवला आहे. डॅम जवळचा संगम तो मेन संगम, आणि हा जो होतो तो नंतर पुढे आल्यावर जो दोन्ही भेटतो तो संगम. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया, जरा जवळ जाऊयात तर, आणि मग ऑफिस त्या साईडला निघूया. ओके, डॅम साईडला. चलो, तिकडे जायचं. जवळ नाही दाखवत होता. हे बघा, दिसली ही कावेरी नदी आहे आणि ही नर्मदा. युजली इथपर्यंत तर बोट येत नाहीत, त्यामुळे जेव्हा परिक्रमा मारतो ना, तर थोडा पुढं आलात ना, तर तुम्हाला हे भेटेल, बघायला भेटेल. हे आपले मित्र परिवार झाडावर सबस्क्राईब पैकी कोणतरी असतात. तो देखो, पूर्ण फॅमिली आहे इथे. झूम करा ना मोबाईल. फॅमिली बसली. फॅमिली कंटेंट. ले बाय, सर्कसचा गेम चालू आहे. चलो, जास्त नका फुटेज काढू, फेमस झाले ते. बाकी ट्रिप बहुत आहे, ट्रिप खूप बहुत आहे. जे गेली यार. आता तुम्ही ट्रेनने आलात तर वेगळी मजा आहे तुमची. ओके, जे तुम्हाला ट्रेनने आवडतं ट्रेनने या. मोस्टली ना लोक इथे बाईकनी नाही येत, पण बाईक घेऊन बाईकने येत नाहीत लोक इथे, लोक ट्रेनने येतात. पण आम्ही बाईकवाले, आम्हाला बाईकनेच फिरायचं आहे, तर मग सुरुवात केली नाही. लोकांनी खूप जणांनी थांबवलं की बाईकने नका जाऊ, पण बाईकनेच जायचं आहे. झालं, प्लॅन सक्सेसफुल. आता मोठा प्लॅन पुढचा, अजून एक प्लॅन आहे,
तो लवकरच सांगणार आहे. मंदिर राधाकृष्ण मंदिर. तर राधाकृष्ण मंदिर जवळ आलं आहे. 200 किलोमीटर नाही सॉरी मीटर. थंडी पण खूप आहे आता. सकाळी पण नव्हती एवढी जाणवत, पण ठीक आहे आता म्हणजे ऑल ओके. पण उज्जैनची थंडी याच्यावर कम्पेअर नाही करू शकत तुम्ही. उज्जैन भयंकर थंड होते. आमच्या अक्षरशः तलवे चालत सुरू झालेले. फक्त मंदिर फिरत होतो आणि फक्त मंदिर फिरत होतो त्यासाठी. आणि इथं गाव आहे, आपण गावात चालतो आता. एक मजाच वेगळी आहे ना फिरायची इकडे. ते तुम्ही मंदिर झाल्यानंतर नाही हे पण फिरा. मस्तपैकी 2-3 दिवस काढून या. इकडं ओंकारेश्वर फिरा सगळे. जर तुम्हाला असं ट्रान्सपोर्ट नाही तुमच्याकडे, एक दिवस मंदिर करा, एक दिवस परिक्रमा करा पाहिजे तशी. मग मामलेश्वर करा आणि एक दिवस तुमचा बोटमध्ये जाईल. बोट आणि परिक्रमा एका दिवसात करा. झूम करून काढा ना. एकदम आरामशीर. सिनेमॅटिक काढा ना. असे बारके बारके मंदिर पाहायला भेटतात आपल्याला उज्जैन आणि ओंकारेश्वर साईडला. आता तिथं बघा जरासं मंदिर पुढे क्रॉस केलं की गणपतीची छोटी मूर्ती. बघ गया आता काट लिया था ना. हाँ बड़े लोगों को भी काटते हैं. बड़े लोगों को भी काटता है. मेरे नाना जी को पाँव में काट लिया था, तो फिर उसको बंदर को पकड़ के ले गए थे. ऐकलं का सीन. आणि आमच्या समोर वांदरं आहेत. अरे हे नाही ते नाही ना, हे नाही हे या पुढचे मोठे माकड आहेत. मोठी माकड आहेत. रिक्स नाही घ्यायचं रिस्क नाही आपल्याला. घ्यायचं. पण आपल्याकडे खतरो जायचं आपल्याला. आपल्याकडे खतरो खिलाडी आहे, ते पुढे जात आहेत. हातात दगड घेतलाय. पण तुम्ही वांदरांची स्टोरी ऐकली असेल ना, दगड मारल्यावर ते येतात चावायला येतात जिजू. पप्पी घेतात. मी नव्हतो भाई. हा पळवत नाही ना आपल्याला ऑफिस. गँग आली ना, एवढी गँग असेल. थांब. इकडे गँग. अभी हम लोगों का सहारा लेंगे. जैसे पीछे से लोग आ रहे हैं उनके साथ जाएंगे. एक तू ही सहारा. एक तू ही सहारा. वो मोबाईल नाही सिनेमॅटिक. बंदरो का भाव. अरे भाई आले त्यांनी दगड मारला ना तुम्ही. जमा आहे तुम्ही आता. हमारी नैया पार हो गई. चलो थँक्यू. थँक्यू जी. थँक्यू. ओ भाई लोकल की वजह से बच गए, वरना गिली पप्पी आती. न गिली पप्पी आती हमें. चलो माता का मंदिर. चला बघूया आता पुढे. आपल्याला अजून वांदरा नको भेटू दे. स्पीड कमी झाली आपली पूर्ण. सनसेट गेला त्या नादात पूर्ण. सॉरी सनराईज मिक्स झाला. थोडं प्रेशर वाढला ना डोक्यात. 3500 किलो 600 पकडा. 3500 मीटर. आणि त्यानंतर महाकालिका मंदिर. मंदिर सध्या बंद आहे. आपण पुढे जाऊया. ओंकारेश्वर में भक्तों का स्वागत है. चला म्हणजे आपल्यासाठीच आहे. चलो आता इथे एक मंदिर आहे. इथे एक सुंदर मंदिर आहे. चला इथे जाऊन येऊ थोडं. गौरी सोमनाथ मंदिर असं अर्धवट वाटतंय. काही तुकडे इकडे त्याचे पडलेत, पण बघूया आतमध्ये जाऊन. हा जो समोरचा साचा आहे ना, जो हा कमीसा वाटतोय. तोच कमी वाटतं. बघा ते पिलर्सच्या वरचे बघा. बाकी आतमध्ये शिवलिंग आहे खूप मोठं. खूप मोठं असं शिवलिंग आहे.
शिवजींचा मोठा भव्य पुतळा आहे इकडे आणि खाली मंदिर आहे. यस, मंदिर आहे. आणि जेव्हा तुम्ही इकडे येता ना तेव्हा मल्टिपल देवीच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. पूर्ण लाईनीत आहेत, तिथून स्टार्ट होतात अशी लाईनीत आहेत. आणि इकडनं पुढे गेलं तर आपल्याला भेटतो गुरु आचार्यांचा पुतळा. सनराईज त्या साईडला आहे ना, त्यामुळे आपल्याला ते थोडं ब्लॅकिश दिसतं. पण त्या साईडला पण जसं जाऊ ना त्या साईडनं आपल्याला प्रॉपर व्ह्यू दिसेल. चला थोडं त्या साईडला जाऊ. कन्स्ट्रक्शन अजून मध्ये चालू आहे, कन्स्ट्रक्शन झालं नाही, पण खूप मोठ्या पुतळा आहे. एवढीशी वाटतं आपण त्यासमोर. आता बघा, आता दिसेल तुम्हाला. सनराईज बघ मस्त आला. आणि इथं सनराईज, सूर्योदय होता ना. तुम्हाला सिटीचा व्ह्यू देतो, तर तुम्हाला दिसत असेल तर चांगलं आहे. एवढं पुढे आलो आहे आपण सिटीचा व्ह्यू घ्यायला, तर बघूया. हा बघा पूर्ण ओंकारेश्वर. समोर ओंकारेश्वर मंदिर आहे. इथे बोटिंगचं आहे. आता परिक्रमा आपली पूर्ण होणार, तिकडे आपण ह्याला येतं. ओके, तिकडे गेल्यानंतर तिकडे डॅम आहे. ओके, सिटी दिसते. लवकर दर्शन घ्यायचं एक मात्र आपलं चांगलं काम झालं आहे. पाठी गर्दी आहे खूप सारी. कितीशे गाड्या आम्हाला दिसत आहेत इकडनं. आणि आपण परिक्रमा मारून आता जाणार नाश्त्याला. जेवणार वगैरे घरी जाऊन आता आराम करणार थोडं, आणि मग मामलेश्वर किंवा अगोदर मामलेश्वर करून मग नाश्ता वगैरे करून मग घरी जाणार. असं काहीतरी आपला प्लॅन केला आहे आजचा. चला निघूया आता, चार्जिंग पण कमी आहे. आता आपण डायरेक्ट खाली भेटूया. ओके चलो. तर परिक्रमा संपलेली आहे. 7 किलोमीटरची परिक्रमा 2 तासात आपण पार पाडली. ओके, सकाळी 6:30ला परिक्रमा चालू केलेली, आत्ता वाजले 8:30. ओके, आणि काल जो आपण मजा घेत होतो ना त्या रिव्हरची, तो रिव्हर सध्या पाणीच नाही आहे, कारण की डॅममधून पाणी सोडलं नाही. डॅममधून जेव्हा पाणी सोडतील तेव्हा जाऊन हे बरे. तर आज कळतं आहे की आपण या साईडला बोट का नाही घेत होतो, कारण की आम्ही फोर्स करत होतो त्यांना की बोट थोडी या साईडला घ्या, म्हणजे आम्हाला अजून प्रॉपर व्ह्यू भेटेल, थोडं आम्ही उभं वगैरे राहू. पण आता कळतं आहे कारण की दगडी खूप आहेत आणि बघू शकता बोट खूप आतमध्ये. आणि मोस्ट ऑफ सगळे स्पॉट आपण ओंकारेश्वरचे केलेले आहेत. परिक्रमा केली, बोटिंग केली, ओंकारेश्वर मंदिर गेलं, आता बस राहिलं आहे मामलेश्वर. ओके, आणि दुसरी गोष्ट, जसं महाकालला आपलं कालभैरव हे कालभैरव केल्याशिवाय तुमचं महाकाल दर्शन पूर्ण नाही होत, तसंच ओंकारेश्वर मामलेश्वर शिवाय पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा. चला भेटू मामलेश्वरला डायरेक्ट. आता आम्ही नाश्ता वगैरे करू आणि निघू मामलेश्वरसाठी, किंवा मामलेश्वर करून नाश्ता वगैरे करू. चला, आता आपण मामलेश्वरमध्ये मामलेश्वरमध्ये मल्टिपल मंदिर्स आहेत. जसं आपण उज्जैनमध्ये बघतो महाकालजवळ मल्टिपल मंदिर्स आहेत. बघा, इथं मामलेश्वर ज्योतिर्लिंग आहे, प्रॉपर मंदिर मामलेश्वरचं.
आणि हे मल्टिपल मंदिर असतात. पाटिया ए झालं का स्वतः झालं गेला कमटी मारली तू. तर आपलं ओंकारेश्वर प्रॉपर सर्व झालेलं आहे. ओके आपण मामलेश्वर केलं, ओंकारेश्वर ऑलरेडी आपण करून झालेलो आहे. सर्व गोष्टी आपण केल्या. उज्जैन झाले, ओंकारेश्वर झाले. आता आपण मोटो ब्लॉग पण येणार होता. आपण घरी जायचं. आता इथून परतीचा प्रवास उद्या सकाळी 6 किंवा 5:30ला आम्ही इकडनं निघू और मुंबईला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचू. तर खूप चांगले दिवस गेले ते 4 ते 5 जे काही बोलू शकतो आपण. सकाळी 3:30 वाजता निघून आपण किती वाजता कंप्लीट केले? 8:30 9:30 पर्यंत आपण सर्व कंप्लीट केलं. 8:30ला परिक्रमा. मामलेश्वर बरोबर बोलतो. 9:30 पर्यंत कंप्लीट केलेलं आहे सर्व. आता आपल्याकडे पूर्ण दिवस आहे आराम करायला. तर आपण आराम करू आणि सकाळी लवकर उठून जाऊ. मार्केट पण फिरायचं म्हणजे अजून प्रसाद वगैरे सर्व घ्यायचं. इथली एक घ्यायचे, आठवण घ्यायचे आणि मग मुंबईला परत. चला. अरे काय पण बाकी ह्याचं कधी तुल्ली जाईल काय माहित नाही भावांना. ओके इडली वडा सांबार. इडली वडा सांबार इडली. हां तर इथली काहीतरी एक छोटी वस्तू अशी घ्यायची आहे, एक आठवण म्हणून उज्जैन आणि ओंकारेश्वरची, आणि निघायचं आपल्याला मुंबईला. ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हा आपलाच व्हिडिओ बघतोय फक्त मगापासून, लक्षच नाही. कसं होणार कसं होणार. आणि परत घेऊया कुठे